आणि मग त्यामागे विज्ञान म्हणजे आर्किटेक्चर, वास्तुशास्त्र, त्या अंधश्रद्धेच्या अर्थाचं वास्तुशास्त्र नाही म्हणतो मी, आर्किटेक्चर याचा प्रचंड विकास असल्याशिवाय ते कैलास करता कसं येईल ते? आणि अख्ख्या खडकातनं वरून खाली कोरलेलं आणि आजही कमालीचं, नुसतं सुंदर नाही तर जे आपल्याला एक आध्यात्मिक अनुभूती देतं. आणि त्याच्या भोवतीच्या भिंतींवरची सुद्धा लेणी, दाराशी 2 हत्ती, तर हत्ती हे भारतातलं श्रीमंतीचं प्रतीक आहे, महाराष्ट्रासकट श्रीमंतीचं प्रतीक आहे. छान वापरला जाणारा शब्द आहे गजांत लक्ष्मी, कारण की हत्ती पाळता येणे आणि हत्ती पोसता येणे ह्याच्यासाठी तुम्ही श्रीमंत पाहिजेत. आणि पुढच्या मराठी मंदिरांना जो गरुड ध्वज असतो मंदिरांच्या दारात, तो गरुड ध्वजही आपल्याला कैलासामध्ये दिसून येतो.